का तुम्हाला पण अशी मस्त जायकेदार भुर्जी बनवायची? तर त्यासाठी काही जास्त नाही राव. फक्त 2 कांदे घ्यायचे, 2 टमाटे घ्यायचे आणि 2 मिरचीसुद्धा घ्यायची आपल्याला. जास्त कापाकुपीचं टेन्शन नाही घ्यायचं. एक मिक्सर घेऊन घ्यायचा, त्याच्यात टाकून द्यायचं, मस्त दरदरा करून घ्यायचा, जास्त बारीक पेस्ट नाही करायची. 8 अंडे घेऊन घ्यायचे, त्याच्यातले 4 मोठे ठेवायचे, फक्त 2 तुकडे करायचे मधून आणि 2ला बारीक करायचं आणि 2ला जाडसर ठेवायचं. आणि जो मधला बल्क असतो त्याला ग्रेव्हीसाठी यूज करू आपण. तर पॅनमध्ये 2 चम्मच तेल घेतलं आहे आपण, त्यामध्ये हळद, चटणी घेऊ. त्यानंतर जे अर्धे तुकडे करून घेतलेले अंडे आहेत त्यांना टाकून देऊ. टाकल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे फ्राय करू. नंतर त्याच पॅनमध्ये अजून 2 चम्मच तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरं, मोहरी टाकू, त्याला मस्त तळकू देऊ. त्यानंतर जी आपली वाली पेस्ट होती ती टाकून घेऊ, त्याला पण मस्त हलवून घेऊ जेणेकरून ते मस्त तेल सोडत राहील. त्यानंतर एका प्लेटमध्ये 2 चम्मच चटणी, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच धना पावडर आणि 2 चम्मच असा गरम मसाला घेऊ, ज्याला वेगळं ठेवून देऊ. त्यानंतर आपण आपल्या पॅनकडे जाऊ. पॅनमध्ये बघू शकता की तेल सोडून दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण आपले गरम मसाले जे सुद्धा आहे ते टाकू. 1 चम्मच दही टाकून घेऊ, त्याला छानपैकी मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकू. नंतर पाण्याला पण त्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ. जेव्हा मस्त असं तेल सोडायला लागेल त्यामध्ये आपण ते जे जाडसर बल्क होतं त्याला बारीक असं हाताने करून घेतलं आहे. त्यानंतर त्याला पण टाकलं. नंतर आपण जे 2 प्रकारचे अंडे ठेवली होती तीसुद्धा त्यामध्ये घालून घ्यायची. त्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये अजून थोडं पाणी टाकायचं जेणेकरून अशी मस्त थिकशी ग्रेव्ही तयार होते. त्यानंतर त्यालासुद्धा छान मिक्स केल्यानंतर कोथिंबीर घालायची आणि वापस मिक्स करायचं. नंतर ते जे अर्धे करून ठेवलेले अंडे होती तीसुद्धा त्यामध्ये टाकून द्यायची. त्यानंतर त्यालासुद्धा मिक्स करून घ्यायचं. अरे, मीठ टाकायचं राहिलं. मीठ नंतर टाकून घ्यायचं, वापस मिक्स करून घ्यायचं चांगल्या प्रकारे आणि तयार आहे आपली मसालेदार मस्त अशी अंडा भुर्जी, जी आपण पाव, पोळी कशासोबत पण खाऊ शकतो.